जर तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी OBS स्क्रीन रेकॉर्डर वापरत असाल परंतु तुमच्याकडे कॅमेरा नाही आणि कॅमेरा खरेदी करण्याचा सध्या विचार देखील नाही किंवा त्यासाठी खर्च करण्याची तयारी नाही, ठीक आहे, खरेदी करू नका, पण तुमच्याकडे मोबाईल तर आहे ना, मग चिंता कशाला करता. तो मोबाईल कॅमेराच आपण OBS ला जोडू. मोबाईल कॅमेरा OBS ला कसा कनेक्ट करायचा आणि आपला चेहरा सर्कल शेप किंवा चौकटीमध्ये कशा प्रकारे दाखवायचा, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये तपशीलवार शिकणार आहात. म्हणजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज भासणार नाही. तर मित्रांनो, जर तुम्हाला पाहायचे आहे, शिकायचे आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. चला तर मित्रांनो, कुठल्याही प्रकारे वेळ वाया न घालवता व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भागुजी बुरुज. चला शिकूया या माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. यामध्ये सर्वात पहिले काय करायचे तर आपला लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर जो तुम्ही वापरत असाल तो वायफायने कनेक्ट करा आणि सेम वायफायने मोबाईल कनेक्ट करा. जर तुम्ही PC कॉम्प्युटरला जे इंटरनेट वापरता तेच मोबाईलमध्ये वापरत असाल तर मोबाईलमध्ये हॉटस्पॉट ऑन करा आणि मोबाईलचा वायफाय लॅपटॉप किंवा PCला कनेक्ट होईल. एवढे झाल्यावर लॅपटॉप PCवर गुगल क्रोम ओपन करा. तर आता गुगल सर्चमध्ये iRun वेबकॅम असं टाईप करा आणि एंटर करा. तुम्हाला इथे ही iRun वेबसाईट दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. इथे तुम्हाला 3 ऑप्शन्स दिसतील पहा. जर तुम्ही मायक्रोसॉफ्ट विंडोज सिस्टीम वापरत असाल तर वेबकॅम फॉर विंडोजवर क्लिक करा. माझ्याकडे विंडोज आहे म्हणून मी विंडोजवर क्लिक करतो व छोटंसं सॉफ्टवेअर डाउनलोड होईल. असंच ऑप्शन आपल्याला गुगल स्टोअरमध्ये आहे. हेच सॉफ्टवेअर तुम्हाला मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे. त्यासाठी तुम्ही गुगल स्टोअरवर जा व गुगल स्टोअरमधून iRun वेबकॅम हे ॲप डाउनलोड करा आणि मोबाईलमध्ये ते इन्स्टॉल पण करा. मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर PCमध्ये आपण फक्त डाउनलोड करून ठेवलं होतं परंतु अजून इन्स्टॉल केलेले नाही. तर आता PCमध्ये इन्स्टॉल करूया. डाउनलोडला जाऊया. डाउनलोड इथे iRun वेबकॅम आलेला आहे. ते आपल्याला PCमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यावर तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर याच्यावर क्लिक करायचे. इथे येस करा. असा डायलॉग बॉक्स आला तर इथे लायसन ॲग्रीमेंट दाखवलंय, ते ॲक्सेप्टवर क्लिक करा आणि नेक्स्ट करा. पुन्हा इथे नेक्स्टवर क्लिक करा. आता इथं इन्स्टॉलचं ऑप्शन आलेलं आहे आपल्याला पहा. तर इन्स्टॉलवर क्लिक करा. डाउनलोड झाल्यानंतर इथे एक डायलॉग दिसेल, त्यामध्ये स्टार्ट iRun वेबकॅम सर्व्हर त्याच्यावर टिक असेल तर तिथं अनटिक करा. इथे अनटिक करायची आणि फिनिश करा. आता दोन्हीकडे iRun वेबकॅम इन्स्टॉल झाला आहे. तुमच्या मोबाईल फोनकडे या. इथे iRun वेबकॅम ओपन करा. इथे दिसत असलेल्या विंडोमध्ये शेवटी डाव्या कोपऱ्यात एक चौकोन दिसेल आणि लिहिलं असेल डू नॉट शो अगेन. हे सिलेक्ट करा म्हणजेच त्यावर क्लिक करा व कंटिन्यू बटनावर क्लिक करा. पुढे परमिशन मागितली जाईल ती द्या. हे सर्व मोबाईल फोनवर झाल्यावर या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या PCवर करायच्या आहेत. हे ॲप्लिकेशन PCवर ओपन करा. एक विंडो दिसेल. इथे असं काही असेल किंवा ब्लँक पण असू शकतं, कारण तुम्ही तुमचा फोन बाजूला कुठेतरी ठेवलेला असेल आणि तिथलं पिक्चर इथे दिसते. आता मोबाईल PC समोर आणा. आता आपल्याला ह्या विंडोमध्ये आपण दिसत आहोत. अशा प्रकारे मोबाईल PCला कनेक्ट केला. हा मोबाईल PC समोर आणल्यावर PCवर हे दृश्य दिसायला लागलं पहा. हे दोन्ही कनेक्ट करण्यासाठी एवढंच करायचं होतं पहा. अशा प्रकारे आपला वेबकॅम PCवर कनेक्ट झालेला आहे आणि मोबाईल आणि PC दोन्हीकडे हे दृश्य दिसत आहे. जर डाटा केबलद्वारे जोडलेला नसेल तर कदाचित थोडा डिले दिसेल.
म्हणजे तुमचं पिक्चर दिसणे आणि बोलणे याच्यात थोडा डिले दिसेल. मोबाईल तुम्ही असा ठेवायचा आहे की तुमचा चेहरा दिसेल, चेहरा कॅप्चर करू शकेल अशा स्वरूपात तुम्हाला तो ठेवायचा आहे. त्यासाठी तुम्ही ट्रायपॉड वापरू शकता किंवा दुसरी काही व्यवस्था तुम्ही करू शकता जेणेकरून तुमचा चेहरा कॅप्चर होईल. आता हा वेबकॅम मिनिमाइज करून ठेवा. मिनिमाइज केला त्यानंतर तुम्हाला OBS स्टुडिओ ओपन करायचं आहे. OBS मध्ये तुम्हाला एक नवीन सीन क्रिएट करायचा. इथे सीन्स म्हणून जो बॉक्स आहे त्यामध्ये सीन क्रिएट करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला खाली दिसत असलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे सीन 2 असं आलेलं आहे. तर ह्या सीनवर तुम्हाला कॅमेऱ्याचं नाव द्यायचे आहे. तर इथे कॅमेरा असं म्हणा, माय कॅम म्हणा, वेब कॅम म्हणा, असं काही म्हणू शकता तुम्ही इथे. तर इथे कॅमेरा असं नाव देऊया आपण. कॅमेरा हे कॅमेरा असं नाव दिलं आणि इथे कॅमेरा ॲड झालेला आहे आपला. तुम्ही इकडे सीन बॉक्समध्ये कॅमेरा हा सीन क्रिएट केलेला आहे. आता सोर्समध्ये या. सोर्समध्ये आल्यावर इथे प्लस आयकॉनवर क्लिक करा आणि आता इथे तुम्हाला व्हिडिओ कॅप्चर डिव्हाइस ॲड करायचे जे तुमच्या कॅमेऱ्याचं काम करणार आहे. त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे त्याला नाव द्या. नाव नाही दिलं तरी असंच जरी ठेवलं तरी चालू शकतं, पण नाव दिलं तर आपल्याला वेगळं कॅमेराचं आहे असं कळेल. तर मी इथे नाव देतो वेबकॅम 2 हे नाव दिलं मी. वेबकॅम ॲड केल्यानंतर फिल्टरवर क्लिक करा. इथे 2 ठिकाणी आयकॉन दिसत आहेत. तर खालच्या ठिकाणी या. इथून इमेज मास्क हा फिल्टर ॲड करायचा आहे आणि याला इथे नाव द्यायचंय फेस मास्क असं नाव दिलं आणि ओके केलं. हे केल्यानंतर जी विंडो दिसायला लागली आपल्याला त्यामध्ये हे ब्राउझवर क्लिक करायचं. इथून हा सर्कल मास्क घ्यायचा आपल्याला. त्याच्या तो सिलेक्ट केला आणि ओपनवर क्लिक केलं. आता हा जो मास्क OBS स्टुडिओमध्ये ॲड झालेला दिसतोय आपल्याला स्क्रीनवर, तो तुम्हाला फुल स्क्रीनमध्ये पाहिजे असेल तर फुल स्क्रीन ठेवा आणि तुम्हाला एका कोपऱ्यात ठेवायचा असेल तर त्यासाठी हे कॉर्नर्स जे आहेत ते पकडून तुम्ही छोटा करा. छोटा किती करायचा आहे ते एकदा ठरवा. एवढी साईज ठीक असेल तर पहिल्यांदा याचे बाजू याच्या बरोबर आणा. त्या आणण्यासाठी पहिलं अल्ट प्रेस करून ठेवा आणि नंतर इथून हे इकडे सरकवा. इकडची बाजू इकडे सरकवा. ह्या दोन्ही बाजू आपल्या बरोबरच आहेत. अल्ट सोडून द्या आणि मग इथे माऊस क्लिक प्रेस करून इकडे कोपऱ्यात सरकवून ठेवा. तर असं आपलं हे पूर्ण झालेलं आहे. हे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला इथे वेबकॅम 2 जो ॲड केला आहे तिथे येऊन हे लॉक करायचं आहे. लॉक आयकॉन जो दिसतंय त्याच्यावर क्लिक करा. ते क्लोज होईल जेणेकरून आपलं हे जे सेटिंग केलेलं आहे हे वेबकॅमचं ते हलणार नाही. असं झाल्यानंतर आपला वेबकॅम इथे OBS स्टुडिओच्या स्क्रीनवर ॲड झालेला आहे आणि आपण त्याची जागा ठरवून एक ठिकाणी ठेवलेला आहे. तर आता मी पहिल्यांदा इथे सेटिंगमध्ये जातो आणि ही जी विंडो दिसते ती मला गायब करायची म्हणजे क्लोज करायची. त्यासाठी सेटिंगमध्ये जातो. सेटिंगमध्ये गेल्यानंतर हा डायलॉग बॉक्स आलेला आहे. इथे जनरलमध्येच आपण आहोत आणि इथे हाईड OBS विंडो फ्रॉम स्क्रीन कॅप्चर याच्यावर मी क्लिक करतो. ओके करतो. आता हे क्लिअर दिसायला लागलं आपल्याला पहा. तर अशा प्रकारे आपला हा वेबकॅम इथे ॲड झालेला आहे आणि हेच सगळं आपल्याला करायचं होतं. आपण मोबाईल कॅमेरा इथे ॲड केलेला आहे. 3 मध्ये आपलं काम झालेलं आहे. इथे OBS स्टुडिओमध्ये कॅमेरा ॲड करायचं. तर आजचा अध्याय इथेच संपला आणि परत भेटूया आपण दुसऱ्या अध्यायात. धन्यवाद.